आता सोमेश्वर कारखान्याचा जिल्ह्यातले बऱ्यापैकी कारखाने साखर कारखाने बंद झालेत. साताऱ्याला शेजारी सातारा जिल्हा असेल किंवा सोलापूर जिल्हा असेल इथले पण कारखाने बरे झाले. आपला सोमेश्वर कारखाना अजून चालू आहे. आता किती दिवस चालू शकतो ती? 25 तारखेला चलन ना. ह्या वर्षी काय त्रास होतोय का ऊस तोडीला किंवा काय? या वर्षी ऊन जास्त लागते. ऊन तर आहे ह्या वर्षी जास्त. बाकी काय कारखाने काय अपेक्षा आहेत तुमच्या? बाकी भाव वाढून द्यावा. कष्ट जास्त आहे. आता गावाकडे काय परिस्थिती? गावाकडे तुमचं पाण्याची परिस्थिती, जनावरांच्या चाऱ्यांची परिस्थिती काय तिथं? गावाकडे पाणी नाही प्यायला, चारे नाही चित्राबाद. मग बरं आहे ना इथं. इथं थांबलं तर तुम्हाला कमीत कमी कॅनलला पाणी आहे, जनावरांना चारा मिळतोय, हाताला काम मिळतंय. हे कष्ट कष्ट जास्त आणि पैसा कमी ह्याच्यात. बरोबर आहे, पण काय पर्याय दुसरा काय तुम्ही शोधणार? मग समजा ऊसच नाही तोडला काय करणार? पर्याय दुसरा काय आहे? काय शिक्षण आहे का काय आहे? दुसरं काय आहे? सरकार लागतंय का नोकऱ्या किती कशी का आरक्षण आहे का काय आहे? म्हणजे सरकारकडून काय तुमच्या अपेक्षा आहेत? सरकारकडून काय अपेक्षा आहेत? जे माणसाला जरांगे साहेब आमचे किती काय लढत तिथं तरी आम्हाला द्यायला तर आरक्षण काय करावं? आमच्या फक्त पोरायला आम्ही केलं हे आम्हाला आमच्या लेकरांना सुद्धा नाही करायला आलं पाहिजे असं आमची इच्छा आहे. बाकी काय म्हणजे आरक्षण मिळावं, आम्हाला नोकऱ्या मिळाव्यात ही अपेक्षा आहे शासनाकडून. 5 वर्ष झालं बसून ऊस तोडीतोय. उभा राहा आता बघा ही कसं डाऊन करतोय. हा त्या कसं करतोय. आला ना 5 वर्ष झालं बसून मग आता काय तुमच्या पुढे पर्याय नाही, बसून का व्हायना ऊस तोडावाच लागतोय ना. पोरायला नोकरीची दुसरं काय नाही. तुमचे काय अपेक्षा आहेत? आमची अपेक्षा आहे आमच्या पोरांना नोकऱ्या लागावात. कष्ट करू करू आमचे गुडघे कमर गेले, सारे हाड ठाण खायला लागलेत. झोपलं तर उठाय ना त्याला लय अवघड झाले आमचं. सरकारने आमच्या पोरांना तरी निदान काहीतरी हे करावा. आमचा त्यांना काय कदर आहे ते खाते घरात बसून. त्यांना काय त्यांना असं ऊस तोडायला पाहिजे. मग आपला विचार करीत नाही ते. रात्री का 2 वाजता आलेले आहेत. 2ला इथं झोप आहे का आमच्या जीवाला? बरोबर 2ला यायचं, अख्खा दिवस त्यात घालायचा, रात्र जातील संध्याकाळी 11 वाजेपर्यंत. आता कारखान्याचा हंगाम अजून चालू आहे. अजून हंगाम संपायला 8 ते 10 दिवस वेळ लागणार आहे. उन्हाचं प्रमाण भरपूर आहे. आता काय परिस्थिती ऊसतोडणी कामगारांची होती? त्याच्यात सध्या उन्हाचं तापमान जास्त वाढलं आहे. सोमेश्वर कारखाना हा असा आहे की गोरगरिबासाठी हा कारखाना महत्त्वाचा, सांभाळण्यासारखा जास्त ही म्हणजे एकटिमत्व ठरतो कारखाना. का तर ऊसतोडी कामगार बीड जिल्ह्यातून अनेक ठिकाणी उस्मानाबाद, सोलापूर ह्या ठिकाणातले ऊसतोडी कामगार इथे येतात. या कामगाराचं हा कारखाना लेट चालतो. माननीय अजितदादा उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेला आणि आपले कृषी उत्तमदादा चेअरमन यांच्या मार्गदर्शनाच्या डायरेक्टरच्या बॉडीच्या खाली कारखाना चाललेला. ह्याच्यामुळं ऊसतोडी लोकांचे आणि मुकदमांचे आत्ता जी त्यांनी जे 10 रुपये आम्हाला जे वाढून द्यायचे ठरवले, तर माझा अपेक्षा आहे ते ह्या चालू झाल्यास वाढबावी चालू झाल्यास ह्या वाढबावीपासून ते देण्याची शक्यता आहे. पण माझं असं म्हणणं आहे सुरुवातीपासून सीजन चालू झाल्यापासून ज्या ऊसतोडी कामगाराला जे दरवाढ चालू केलेला आहे, मुकदमांना पण आणि बैलगाडीवाल्याला, ह्या दराला त्यांनी मान्यता सुरुवातीपासून द्यावा ही आमची नम्र विनंती. दुसरी गोष्ट, माझा चेअरमन साहेबाला एक असा शब्द आहे की बुवा, एक मी त्यांच्या लेवलचा नाही पण माझं म्हणण्याचं एक असं आहे की आमच्या ऊसतोडी लोकांना पुढल्या वर्षी त्यांनी सीजन चालू व्हायच्या आधी 1.5 ते 2 महिन्यापूर्वी त्या जे हे ऊसतोडी कामगार जे असे कोप्या घालून राहतात ना, त्याच्या व्यक्तीत त्यांना प्रत्येकाला कोपीच्या जाग्याच्या ठिकाणी एक शेड टाकावा असं माझं म्हणणं आहे. प्रत्येक कोपी गणीस, कारण बरेचसे कारखान्याला झालेत आणि व्यक्ती असं आहे की पाऊस झाल्याच्या नंतर जे आमच्या लोकांचे हाल होते, धान्य वगैरे भिजतात, पुढं वादळ सुटते, त्या ह्याच्या वेळेस का नाही अडचण येते. मग त्याच्यामुळं माझं असं म्हणणं आहे की
टोटल ऊसतोडी कामगारांना त्यांच्या काय नियमाने बसल त्या शेडचं काम त्यांनी पूर्ण करावं. आणि जे आता त्यांनी नवीन बाथरूम तयार केलेत त्या बाथरूमची गैरसोय आहे. आमचे माणसं उघड्यावरच जातातच, त्याला दुसरा पर्याय नाही. त्याच्यामुळं आता आपल्याकडं जागा शिल्लक नाही राहिलेली, तर दुसऱ्या जागेत काय कुणी येऊन देणार नाहीत लोक. तर त्यांच्यासाठी जे बाथरूम आहेत ते ओके त्यांनी करून घ्यावे अशी माझी विनंती आहे. आपल्या बरोबर आहेत मुरलीधर ससे. हे गेली किती वर्षापासून तुम्ही ऊस बसून तोडताय, तुम्हाला उभा राहता येत नाही? मी 7 वर्ष झालं. किती वर्ष झालं? 7 वर्ष झाले. 7 वर्ष झालं तुम्ही बसून तोडता. उभा काय म्हणजे पायाचा अपघात झाला का? नाही अपघात नाही, आपण मग पैशाने गळा देऊ ऊसाने. होय का? अपघात झाला का? हा हा बरं बरं बरं. ऊसानेच गळा दे. मग आता मुलं वगैरे काय करतात की तुम्हाला आता बसून ऊस तोडावं लागतोय? मुलं वगैरे काय त्यांचं शिक्षण? बारीक बारीक आहेत शिक्षण. बरं बरं. लहान मुलं आहेत का? त्याच्यामुळे पर्यायच नाही ऊस तोडल्याशिवाय तुम्हाला? पैसाच नाही तर काय करावं. हा, असं आहे. म्हणजे पोटासाठी करावंच लागतंय ते बसून तर बसूनच. हा विलाजच नाही त्याला काही. घरचे असतील ना मंडळी वगैरे? मंडळी आहे ना, पण आता काय मंडळी तरी काय करेन एकटी, या मंडळी पुढं. काय करते ते तरी एकट्या. हा, मग ती मंडळीला बसून का व्हायना साथ द्यावा लागती. हा कशी? साथ देतात ना, मग हे काय ते ऊस नेटे घेतात ते देतात साथ आम्हाला. हा मुलं केवढीत? लहानच काय? काय एक 12वीला आणि एक 11वीला. बसा खाली. तुम्हाला ऊस तोडून होतं का भरून दोघांना? आता तुमचे तर ह्या जागा बरं करावं तुमचा आता मालक तर अपंग बसूनच ऊस तोडावा लागतोय. लागतं. ते भरतात मोरून मी भरते मागून टाकते हळूहळू हळूहळू त्या जागा बरं कसं तरी करायचं तेव्हानी आपलं हाल पोटासाठी. हा पोटासाठी इलाज नाही त्याला काय. पुरं बारकाली आणि मोठाले नाही तर हा एक एवढे एक याच्या बसून तर नाही. बरं 2 बरं. मुली आता मुलीचे लग्न झाले तर 2 मुलींची लग्न झाली. हा एक मुलगा आहे अजून. मुलं 2 येतं 2 मुलं. हा काय ये लय अवघड खेळ झालाय आमचा. पाणी नाही लोणी नाही. लय अवघड गावाकडे पाण्याचं नसलच. कायचं पाणी पाणीच काय नाही गावात. काय पाण्याचं संपवलं दांडके खेळ. आम्हाला काय नुसत्या नोकऱ्यासाठी उलट्या वाटतं. आता इथं कोण द्यायचंय खायला बसून आम्हाला? हो ते आहेच की. आता बसून कोण देणार आहे? हा म्हातारं झालं असलं आम्हाला मला बी नाही गुडघ्यान चालाय मैले गुडघे दुखत गाडी बसलं आणि गाडी उतरायचं म्हणलं तर उतरा येत नाही. बळच कुलपत चालावं लागत बळच. आता ही गाडी भराय नको 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 होईल. ह्या लोकांच्या सोला वडी तिथं वाडी टाकी तरी आमचं उरकत नाही बळच. हा म्हणजे आता ते दोघं पण थोडस हा नीटिक माणसं बरीच आहेत. आणि लेक जाईन उद्या म्हणजे तुमच्या 2 पिढ्या त्यातच गेल्यात म्हणायचं. गेल्या का नाही काय उपयोग होईल मग? त्याच्यापेक्षा ते आपलं कसं ते खायापुरतं करायचं. नोकऱ्या लागल्या पोरायला पण नोकऱ्या आहेत का आता? काय तिथं तर नोकऱ्या- नरड आहे. मग नरड आहे त्या ना का? नोकऱ्यासाठी तर नरड आहे, आजही दुसरं नाही. काय आहे? तुमच्या गाड्या बरा तर आम्ही असेच बसल्या राहतो पालथ्या मांड्या घालून